हा 40 गुणांचा पेपर आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 1 ओके, प्रश्न क्रमांक 1 काय असणार आहे, योग्य पर्याय निवडा आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकूण 4 गुण असणार. ओके, तर बघा पहिला प्रश्न त्यातला काय आहे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर किती. तर एकूण 3 सूत्र आपली झालेली आहेत. ओके, तिन्हीवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलं काय आहे बघा, साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा, याची किंमत किती येते, 1 येते. ओके, आणि आता जे आपल्याला समोर दिलेलं आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा, त्याचं उत्तर येतं सेक वर्ग थीटा. आणि 1 अधिक जर कॉट वर्ग थीटा केलं तुम्ही, त्याचं उत्तर काय येतं, कोसेक वर्ग थीटा. मग आता आपल्याला कुठलं विचारलेलं आहे, 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर काय येणार आहे, टी सेक वर्ग थीटा. पण माझं सजेशन आहे की हे राहिलेले 2 सूत्र सुद्धा काय करा, तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. ओके, तर पर्याय बी बरोबर आहे, सेक वर्ग थीटा. आता त्यातला दुसरा प्रश्न जो की बऱ्याचदा बोर्ड परीक्षेला विचारला गेलेला आहे, तर 3-4 या बिंदूचं आरंभ बिंदूपासूनचे अंतर किती असं विचारलेलं आहे. तर ते अंतर शोधत असताना मी तुम्हाला एक सूत्र सांगणार आहे, पण त्याच्या आधी हे लक्षात ठेवा, हा आहे जो 3 आहे तो एक्स आहे, एक्स निर्देशक, आणि 4 आहे तो वाय निर्देशक. ओके, म्हणजे एक्स आणि काय आहे ते वाय निर्देशक. ओके, जस्ट मिनिट. तर ते कसले निर्देशक आहेत, एक्स आणि वाय निर्देशक आहेत. तर एक्स बरोबर किती, 3 आहे, आणि वाय बरोबर 4. तर हे अंतर कसं काढायचं, तर यासाठी सूत्र वापरायचं. कधी वापरायचं बघा, जर काय म्हटलं असेल आरंभ बिंदूपासूनचे अंतर, तर अंतराचं मोठं सूत्र आपल्याला वापरावं लागत नाही. तर एक्स वर्ग अधिक वाय वर्गचं वर्गमूळ घ्यायचं. ओके, मग बघा एक्सची किंमत मी आताच सांगितली किती आहे, 3 आहे, 3चा वर्ग अधिक 4 आहे, 4चा वर्ग. ओके, मग बघा 3चा वर्ग किती येणार आहे, 9, आणि 4चा वर्ग ओके 16. तर 9 आणि 16 किती येणार आहेत, वर्गमुळात 25. आता वर्गमुळात 25, मग 25चं वर्गमूळ किती येणार आहे सांगा, 5. म्हणजे 5 हे त्याचं अचूक उत्तर आहे. कुठला पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय सी 5. ओके, हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं, हे सूत्र वापरून कधी, हे फक्त कधी वापरा, आरंभ बिंदूपासूनचं असेल तर, इतर वेळी तुम्ही अंतराचं जे सूत्र आहे तेच वापरू शकता. आता पुढचा प्रश्न बघा, एक वर्तुळ दिलेलं आहे, त्याचं केंद्र ओ आहे, कंस ए एक्स सी बरोबर 70 अंश आहे, तर कोन ए बी सी हा किती, त्याचं माप किती असेल असं विचारलेलं आहे. तर आता बघा, ओ हे केंद्र आहे वर्तुळाचं, आणि ए बी सी हा आंतरलिखित कोन आहे. ओके, कारण एका कंसामध्ये तो तयार झालेला आहे किंवा कंसामध्ये तो आहे कोन, म्हणून त्याला आंतरलिखित कोन म्हणायचं. ओके, आणि त्याला काय केलं, त्याच्या समोरचा ए एक्स सी हा आंतरखंडित केलेला कंस आहे. ओके, त्यानं आंतरखंडित केलेला कंस काय आहे, ए एक्स सी. मग आंतरलिखित कोनाचे प्रमेय मी तुम्हाला इथे कारण म्हणून लिहून देतो, एमसीक्यू मध्ये काय आपण सोडवायचं नसतं. आंतरलिखित कोनाचे प्रमेय. ओके, तर त्या आंतरलिखित कोनाचे प्रमेय काय सांगतात, तर जो कोन आहे ए बी सी हा आंतरलिखित कोन आहे, तो त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मा असतो, 1/2. 1/2 म्हणजे काय, निम्मा. कुणाच्या, कंस ए एक्स सी च्या निम्मा असतो. ते 1/2 कंस ए एक्स सी किती आहे बाळांनो, 70 अंश. 70ला 2 ने भागायचं, 70 भागिले किती करायचं, 2. आता बघा मी इथे करून दाखवतो, 70 भागिले 2, 2 त्रिक 6, उरले 1 10, 2 पंचे 10. परीक्षेत मात्र तुम्ही कच्चं करायचं, तेच कुठे करायचं नाही. तर 70च्या निम्म किती येणार आहे सांगा, 35. कुठला पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय बी 35. ओके, आणि परीक्षेमध्ये उत्तर कशी लिहायची बघा, याचं उत्तर, सॉरी याचं काय आलं होतं पहिल्यांदा, पर्याय पहिल्याचं सी, तर हे असं लिहायचं सी 5. ओके, हे अशा प्रकारे आपण एवढंच उत्तर लिहायचं. हे कॅल्क्युलेशन तुम्ही काय केलं, स्वतः केलं तरी चालतंय, पण सी 5. तसंच इथं कुठला पर्याय बरोबर आलेला आहे, बी, आणि उत्तर लिहिलं तरी चालतंय 35 अंश. तर पर्याय आणि त्याचं उत्तर असं समोर लिहा. ओके, कॅल्क्युलेशन तुम्ही कच्चं करायचं, एमसीक्यू काय सोडवून दाखवायची नाही.
आता त्यातला चौथा बहुपर्यायी प्रश्न बघा. एका चौरसाचा कर्ण हा 4√2 सेमी आहे. चौरसाची बाजू किती असेल असं आपल्याला विचारलं. ओके, तर त्यासाठी काय करायचं, एक सूत्र वापरायचं. चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे बघा, 4√2. हे मी पहिल्यांदा लिहून घेतो. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, चौरसाची बाजू बरोबर ओके 1/√2 गुणिले चौरसाचा कर्ण. हे सूत्र वापरायचं. काय करायचं बघा, कशा पद्धतीने काढायचं, चौरसाची बाजू बरोबर 1/√2 गुणिले चौरसाचा कर्ण. मग बघा 1/√2 गुणिले चौरसाचा कर्ण किती दिलेला आहे, 4√2. √2 कॅन्सल होतील म्हणजे 4 सेमी. अचूक पर्याय कुठला असणार आहे, पर्याय डी. ओके, लिहायचं कसं म्हटलं मी परीक्षेत, D4. ओके, सेमी. तर अशा प्रकारे काय केलं आपण बघा, कुठलं सूत्र वापरलं याच्यामध्ये, चौरसाची बाजू बरोबर 1/√2 गुणिले चौरसाचा कर्ण. हे सूत्र आहे जे शॉर्टकटनं तुम्ही सोडवू शकता. √2 कॅन्सल कधी करायचं, एक छेदात पाहिजे आणि एक अंशात. आणि 4 1 4, 4 सेमी. ही याच्यामध्ये काय आहे, बरोबर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 1 ब, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुण. हे सुद्धा 1 गुणांचेच प्रश्न आहेत, पण इथं पर्याय असणार नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते प्रश्न सोडवायचे आहेत. ते योग्य सोडवले की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण मिळेल. असे एकूण 4 प्रश्न. आता पहिला प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 11 61 60 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे की नाही ते ठरवायचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे बघा, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे 61. तर त्या 61चा वर्ग करायचा. ओके, आता वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार, 2 वेळा. 61 गुणिले 61. जर तुम्ही 61 गुणिले 61 केलं बाळांनो, तर तुम्हाला लक्षात येईल की ते किती येणार आहे, 3721 येणार. आता बघा, हे झालं पहिलं उत्तर. ओके, तर आता राहिलेल्या 2 संख्या म्हणजे कुठल्या, 11 आणि 60. तर त्यांचा सुद्धा काय करायचा, वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करायची. वर्ग म्हणजे मी आत्ताच सांगितलं किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार. 11 गुणिले 11 केले तर 121 येईल. 60 गुणिले 60 केले तर 3600 येईल. आणि जर का तुम्ही या दोघांची बेरीज करून बघितली तर ती येणार आहे 3721. म्हणजे दोन्ही सुद्धा उत्तर काय आलेले आहेत, ओके. हे काय असं लिहायचं नाही, मी तुम्हाला सांगितलं समान आले. मग काय म्हणायचं, 1 व 2 वरून, 1 व 2 वरून काय, तर 61चा वर्ग बरोबर किती आलेला आहे, 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. असा आलेला आहे की नाही बघा, 61चा वर्ग हा 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. जर का हे समान आलं तर काय म्हणायचं, 11 61 60 हे, आता मी थोडक्यात लिहितो, पायथागोरसचे त्रिकूट आहे. तुम्ही परीक्षेत असं शॉर्ट लिहू नका. ओके, 11 61 60 हे पायथागोरस, पूर्ण शब्द लिहायचा, पायथागोरसचे त्रिकूट आहे. ओके, तर अशा प्रकारे समजा समान नाही आलं तर काय म्हणायचं, पायथागोरसचे त्रिकूट नाही. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कशा प्रकारे सोडवायचं. पुस्तकामध्ये तुमचा पहिलाच प्रश्न आहे सराव संचमध्ये, तर तो सराव संच 2.1 मध्ये, तर तो त्यातली सगळी उदाहरणं सोडवून ठेवा. कुठलाही एक तुम्हाला विचारला जाईल. हा कदाचित बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा विचारला जाईल. 4 दिलेले असतील, त्यापैकी त्रिकूट शोधायचं. ओके, आहे नाही जे काही विचारलं ते. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. ओके, ABC कुणाला समरूप आहे, PQR ला. कोण ABC बरोबर 70 अंश आहे, तर मग कोण PQR बरोबर किती येईल असं आपल्याला विचारलं. ओके, तर काय करायचं बघा, याच्यामध्ये ABC समरूप PQR हे दिलेलं आहे. तर हे पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या, ABC समरूप त्रिकोण PQR. आणि आपण भूमितीमध्ये किंवा गणित भाग 2 मध्ये असं दिलं असेल तर त्याला काय म्हणतो, पक्ष. हे दिलेलं आहे आपल्याला. ओके, मग आता जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांचे संगत कोण, म्हणजे इकडचा कोण ABC तसंच इकडचा कोण PQR हे एकरूप असतात. तर याला कारण काय लिहायचं, संगत कोण, किंवा अगदी तुम्ही डिटेलमध्ये लिहिणार असाल, एकरूप त्रिकोणांचे संगत, समरूप त्रिकोणाचे, त्रिकोण कसले आहेत, समरूप त्रिकोणांचे संगत कोण हे
एकरूप असतात असं जरी लिहिलं तरी चालतंय. मी थोडक्यात लिहिलं असं लिहिलं तरी चालेल. मग आता बघा ए बी सी किती दिलेलं आहे 70. मग दोघं एकरूप आहेत म्हणून पी क्यू आर पण किती असणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात ए ला पी समान, बी ला क्यू समान, सी ला आर समान, हे लक्षात ठेवा. याच्यावर कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला इकडे जसं सिक्वेन्सनं नाव घेतलं तसंच इकडे सिक्वेन्सनं नाव घ्यायचं. ओके, जिथे दोन्ही समान असतात हे लक्षात येईल आपल्याला. समान असणारेच प्रश्न येणार आपल्याला, तर ह्या प्रश्नाची तयारी करून ठेवा. ओके, हे कारण आहे पक्ष, कारण कारण जर तुम्ही लिहिलं नाही संगत कोण तर कदाचित तुम्हाला अर्धाच मार्क मिळेल. भूमितीमध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये कारण लिहायचं, कुठला प्रमेय वापरला, काय केलं. फक्त बहुपर्यायी प्रश्नामध्ये काय करायचं, पर्याय निवडायचा, तुम्हाला मार्क मिळून जाईल. ओके, पण जिथे सोडवायचं तिथे भूमितीमध्ये कारण ही द्यायचीच, लक्षात ठेवा. आता तिसरा प्रश्न बघा, ए दिलेला आहे 3, 4 आणि बी दिलेला आहे 5, 6. तर मग आपल्याला काय करायचं आहे, ए बी चा मध्यबिंदू पी चे निर्देशक काढा. कोणाचे निर्देशक काढायचे बाळांनो, पी चे निर्देशक काढायचे. मध्यबिंदू आपल्याला माहिती आहे ए बी बरोबर मधला बिंदू कोण आहे, पी. ए चे निर्देशक दिलेले आहेत, तर ए च्या निर्देशकाला काय म्हणायचं, x1 आणि y1 किती दिलेले आहेत बघा, 3 आणि 4. ओके, आणि बी चे निर्देशक आहेत त्याला म्हणायचं x2 5 आणि y2 6, 5 आणि 6, x2 आणि y2. तर हे पहिल्यांदा काढून घ्यायचे. आता मध्यबिंदू, ओके, मध्यबिंदू पी चे निर्देशक असं लिहायचं, सूत्र लिहायचं पहिल्यांदा. मध्यबिंदूचं निर्देशकाचं सूत्र काय असतं, x1 अधिक x2 छेद 2 y1 अधिक y2 छेद 2. ओके, मग आता बघा x1 किती आलेला आहे, तर 3 आणि हा किती आलेला आहे 5 छेद 2, परत y1 अधिक y2 म्हणजे 4 अधिक 6 छेद 2. ओके, मग 3 आणि 5 किती येणार आहेत 8 छेद 2, 4 आणि 6 किती येणार आहेत 10 छेद 2. मग 8 ला 2 न भागल्यावर किती येणार आहे सांगा 4, 10 ला 2 ने भागल्यावर 5. म्हणजे तुमचे निर्देशक किती आले सांगा मध्यबिंदूचे 4 आणि 5. सूत्र लिहिलं अर्धा मार्क, उत्तर काढलं अर्धा मार्क, 1 मार्क. कधी कधी हा प्रश्न 2 गुणाला येतो, खरं त्यावेळी जरासं संख्या ऋण धन अशा मिक्स असतात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर आता प्रश्न क्रमांक 4 बघा, सिद्ध करा. ओके, सिद्ध करामध्ये बघा साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा असं आपल्याला दिलेलं आहे. ओके, सॉरी, हे सिद्ध करायचं. तर मग सिद्ध करायचं असेल तर आपण सुरुवात कुठून करतो, डाव्या बाजू. हे पटकन होणार आहे. काय दिलेलं आहे, साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा. ओके, तर आता बघा इथे काही नाही, म्हणजे छेद किती असणार आहे कॉस थिटाचा 1. छेद समान करण्यासाठी बघा इथे कॉस आहे इथे 1 आहे, तिरकस गुणाकार करायचा छेद समान करण्यासाठी. म्हणजे 1 गुणिले किती करायचं साइन वर्ग थिटा, 1 गुणिले साइन वर्ग थिटा म्हणजे आहे तसं साइन वर्ग थिटा, मधलं चिन्ह अधिक लिहायचं. बघा 1 गुणिले काय केलं बाळांनो मी साइन वर्ग थिटा, तसंच इकडचा तिरकस गुणाकार कॉस गुणिले कॉस, तो काय होणार आहे कॉस, दोनदा गुणाकार म्हणजे वर्ग, कॉस गुणिले कॉस, कॉसचा वर्ग, कॉस वर्ग थिटा. आणि छेदामध्ये परत छेदांचा गुणाकार, 1 गुणिले कॉस थिटा. आता साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा किती येतं 1 येतं. ओके, आपल्याला सूत्र माहिती आहे, मी पहिल्याच एमसीक्यू मध्ये तिन्ही सूत्र लिहून दिली होती. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, आणि 1 कशालाही गुणा तेच येणार. मग 1 छेद किती आलं बाळांनो कॉस थिटा, तर 1 छेद कॉस थिटा म्हणजेच काय. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे सोडवू शकता. आता बघा ए बी सी हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर ला, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक माहिती दिलेली आहे, ए बी छेद पी क्यू बरोबर, सॉरी, ए बी पी क्यू बरोबर 3/4 असं दिलेलं आहे. तर मग त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ यांचं काय काढायचं आहे, गुणोत्तर. यांचं गुणोत्तर आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, मग आता इथे बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, म्हणून काय म्हटलं इथं पक्ष. आता त्यानंतर बघा याच्यावरून आपण काय मांडू शकतो,
जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे कुणा इतकं असतं, त्यांच्या बाजूच्या वर्गा इतकं असतं. म्हणजे कुठली बाजू, संगत बाजू ए बीला कोण, पी क्यू, म्हणजे ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. तर हे आपल्याला कुठल्या प्रमेयावरून माहिती आहे, तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. बघा कुठला प्रमेय वापरला आपण, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ओके, तर त्यांचं गुणोत्तर किती येतं, ए बी सी चे क्षेत्रफळ छेद पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. मग ए बी छेद पी क्यू चं गुणोत्तर किती दिलेलं आहे बघा, तर याच्यामध्ये आपण एक स्टेप एक्स्ट्रा करूया. ए बी ची किंमत ठेवूया इथे 3/4 आहे, म्हणजे ए बी ची 3 आणि पी क्यू ची 4 यांचा वर्ग, म्हणजे 3चा वर्ग किती येणार आहे 9 आणि 4चा वर्ग 16. ही एक स्टेप वाढवायची. ओके, ह्या दोन स्टेप, 3चा वर्ग छेद 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, म्हणजे उत्तर याचं किती येणार आहे 9/16. ओके, तर अशा प्रकारे ह्या दोन स्टेप तुम्ही वाढवू शकता आणखी, किंवा डायरेक्ट याच्यानंतर हे लिहिलं तरी चालेल. ओके, तर अशा प्रकारे ही पहिली कृती आपण पूर्ण केली आहे. आता आपण दुसरी कृती बघूया. आता बघा दुसऱ्यामध्ये त्रिकोण एल एम एन मध्ये कोण एम हा 90 अंश आहे, एम पी लंब आहे कर्ण एल एन ला, एल पी ची किंमत दिलेली आहे 4 आणि पी एन ची किंमत दिलेली आहे 16. तर आपल्याला काय करायचं आहे, एम पी किती येतोय तो शोधायचा. ओके, तर बघा याच्यामध्ये सुरुवातीला काय दिलेलं आहे, एल एम एन मध्ये कोण एम किती अंश आहे 90 अंश, एम पी लंब एल एन. ओके, असं असेल तर आपण कुठला प्रमेय वापरणार आहे, तर तो प्रमेय वापरणार आहे आपण भूमिती मध्य प्रमेयावरून. ओके, कुठला प्रमेय वापरणार, भूमिती मध्य प्रमेय. मग भूमिती मध्य प्रमेय काय सांगतो, तर हा जो लंब आहे त्याचा वर्ग म्हणजे एम पी चा वर्ग बरोबर एल पी गुणिले पी एन. ओके, एल पी गुणिले पी एन. मग आता इथे एक स्टेप आपल्याला काय करावी लागेल, एल पी गुणिले पी एन. ओके, किती येईल ते शोधा. एल पी किती दिलेला आहे 4 आणि पी एन किती आहे 16, तर 16 गुणिले 4 म्हणजे किती येणार आहे 64. ओके, इथे 4 लिहायची किंमत, याची 16, 16 आणि 64. आता वर्ग जाण्यासाठी काय करायचं, वर्गमूळ घेऊन. ओके, म्हणजे समजा पुढच्या स्टेपला आपण वर्गमूळ घेतलं तर वर्गाला वर्गमूळ जाईल, म्हणजे फक्त कोण राहील एम पी, आणि 64चं वर्गमूळ किती येणार आहे तर 8, म्हणजे एम पी ची किंमत किती येणार आहे सांगा याच्यामध्ये 8. ओके, तर अशा प्रकारे आपण ही दुसरी कृती पूर्ण केली. आता तिसरी, परीक्षेत तुम्ही कोणत्याही 2 सोडवायच्या आहेत, पण इथे मी तुम्हाला तिन्ही कृती सोडवून देतोय. ओके, तर आता आपण यातली तिसरी कृती बघूया. चक्रीय चौकोन पी क्यू आर एस मध्ये कोण पी बरोबर 115 तर कोण आर बरोबर किती ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा पी क्यू आर एस हा कसला आहे, चक्रीय चौकोन आहे, आणि चक्रीय चौकोनाचा प्रमेय आपण इथं वापरणार आहोत चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरून. ओके, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरून तो काय सांगतोय प्रमेय, तर चक्रीय चौकोनाचे जे समोरासमोरील कोण असतात, ओके, पीच्या समोर आर किंवा एसच्या समोर क्यू. आता इथं सध्या काय दिलेलं आहे, पी आणि क्यू दिलेलं आहे, पी 115 आणि आर शोधायचं. तर समोरासमोरील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. ओके, चक्रीय चौकोनाच्या प्रमेयावरून. मग त्यातलं पी ची किंमत किती दिलेली आहे बघा 115. मग आता हे अधिक 115 या बरोबर चिन्हाच्या इकडे येऊन काय होतील वजा, 180 मधून आपण किती वजा करणार आहे 115 म्हणजे 5. ओके, इथं आजच्या घेतल्यानंतर 7 6 ओके 0 म्हणजे 65, म्हणजे आर बरोबर किती येणार आहे 65 अंश, म्हणजे कोण आर बरोबर 65 अंश. तर अशा प्रकारे आपण काय केलं, तिन्ही ही कृती याच्यामध्ये पूर्ण केलेल्या आहे. तर आता आपण त्यातला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 खालील उपप्रश्न सोडवा. याच्यासाठी तुम्हाला एकूण 8 गुण असणार आहेत आणि कोणतेही 4 तुम्हाला काय करायचे सोडवायचे आहेत, म्हणजे 5 दिलेले असणार आहेत, 4 सोडवायचे आहेत. इथं मात्र मागासारखं कृतीमध्ये जशा चौकटी होत्या तसं नाहीये, तर इथे तुम्हाला काय करायचं ते प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, जर टॅन थिटा बरोबर 3/4 तर सेक थिटा किती येतोय तो शोधायचा आहे. म्हणजे बघा इथे काय करणार आपण, 1
अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे सूत्र वापरायचं. ओके, कोणतं सूत्र? 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर काय येणार आहे? सेक वर्ग थिटा. ओके, दुसरं सूत्र आपण वापरलं त्याच्यातलं. आता 1 अधिक टॅनची किंमत किती दिलेली आहे बघा, 3/4 त्याचा वर्ग. टॅनची किंमत ठेवली सेक वर्ग थिटा. ओके, आता बघा 1 अधिक 3चा वर्ग येणार आहे 9 आणि 4चा वर्ग 16 अधिक सेक वर्ग थिटा. आता इथे बघा, इथे काही नाही म्हणजे 1/1 आणि इथं छेद किती आहे? 16. जर छेद समान नसेल तर आपण बेरीज करू शकणार नाही. त्यामुळे छेद समान करण्यासाठी काय करायचं? तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले 16 अधिक 9 गुणिले इकडचे 1 आणि छेदांमध्ये छेदांचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 16 बरोबर सेक वर्ग थिटा. आता सेक वर्ग थिटा शोधायचा आहे, तो या बाजूला लिहूया. 16 एक्के 16 आणि 9 एक्के 9 परत 16 एक्के 16 म्हणजे किती येणार आहे बघा, तर 25/16. मग आता काय करायचं? वर्ग जाण्यासाठी वर्गमूळ घ्यायचं. वर्गमूळ घेऊन म्हणजे बघा सेक वर्ग थिटा याचं वर्गमूळ घ्यायचं आणि इकडं 25/16 याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे किती येणार आहे बघा, सेक थिटा बरोबर 25चं वर्गमूळ किती येणार? 5 आणि 16चं वर्गमूळ 4 म्हणजे सेक थिटा किती येणार आहे सांगा? 5/4. तर अशा प्रकारे आपण काय करायचं? हे उदाहरण सोडवायचं. 5/4 हे त्याचं अचूक उत्तर येणार. ओके, तर आता आपण त्यातील दुसरा प्रश्न बघूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी बरोबर 90°, कोण क्यू बरोबर 30° व क्यू आर बरोबर 12. तर पी आर व पी क्यू शोधायचे आहेत. आता बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी किती आहे? 90 काटकोन, क्यू आहे 30°. ओके, तर तेच इथे लिहिलेलं आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी 90°, क्यू 30°. आता त्रिकोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. तर मग तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असेल. त्यातला पी 90 आहे, क्यू 30 आहे, आपोआप राहिलेला किती असणार आहे? 60. ओके, त्याला असं लिहायचं शिल्लक कोन. त्याच्यानंतर बघा कुठला प्रमेय वापरणार आहे आपण? 30°, 60°, 90° प्रमेयावरून. तर तो प्रमेय आपल्याला काय सांगतोय? 30°च्या समोरील बाजू बरोबर ही काय असणार आहे? कर्णाच्या निम्मी. ओके, मग 30°च्या समोरील बाजू कुठली आहे बघा? पी आर. ओके, कर्ण कोण आहे बघा? क्यू आर छेद 2. मग पी आर बरोबर क्यू आर किती आहे? 12/2 म्हणजे पी आर बरोबर 12ला 2 ने भागल्यावर किती येणार आहे? 6 बरोबर पी आर ची किंमत. आता त्याच्या पुढे 60°च्या समोरील बाजू ही कर्णाच्या काय असते? वर्गमुळात 3/2 पट असते. ओके, बघा 60°च्या कोणासमोरील बाजू काय असते? कर्णाच्या वर्गमुळात 3/2. आता 60°च्या समोरची बाजू कुठली बघा, तर 60°च्या समोरची बाजू म्हणजे हा 60 आहे इथलं. ओके, इथं त्याच्या समोरची बाजू म्हणजे कुठली? पी क्यू. तर पी क्यू बरोबर कर्ण किती आहे? 12 वर्गमुळात 3/2 म्हणजे पी क्यू बरोबर बे एक्के बे आणि इथं बे सक्क 12 म्हणजे 6 वर्गमुळात 3. ओके, इथे सेंटीमीटर वगैरे काही दिलं नसेल तर एकक असेल. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? पी आर आणि पी क्यू हे जे दोन दिलेले आहेत 30° आणि 60°च्या समोरचे, तर 30°, 60°च्या प्रमेयाचा उपयोग करून आपण हे शोधू शकतो. ओके, तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा 3.2 सेमीचं वर्तुळ काढा. यम बिंदूतून वर्तुळाला काय काढायचे आहे? स्पर्शिका काढायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं. त्याच्यानंतर ते वर्तुळ काढून घ्यायचं 3.2 सेंटीमीटर. ओके, तर ते घेतल्यानंतर आपण त्याचं एक वर्तुळ काढूया 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असणार.
ओके, हे असं काढल्यानंतर आता बघा आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये हे ओ हा वर्तुळाचं केंद्र आहे, तर इथे यम बिंदू घेऊया आपण. तर त्या यम बिंदूमधून जाणारी काय काढूया आपण, रेषा. ओके, जी की अशा प्रकारे. ओके, वर्तुळाच्या केंद्रातून आणि यम बिंदूमधून जाणारी रेषा काढली. आता काय करायचं बघा, तर याच्यामध्ये कंपासचं टोक यम वर ठेवा आणि काही अंतर इकडं तुम्हाला पण, इकडं पण बघा वर्तुळ केंद्राच्या पुढे जाता कामा नये, तर इथे ठेवून तुम्ही असे 2 कंस मारा, इकडे एक आणि इकडे. ओके, ते मारल्यानंतर इथे बघा, इथे तुम्हाला जे बिंदू मिळतील त्याला नाव देतो मी तात्पुरतं ए आणि बी. आता काय करायचं, इथे ए बी ला लंब दुभाजक काढायचं, म्हणजे यम निम्मा आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन लंब दुभाजक इकडे एक आणि खाली, त्यानंतर बी वर ठेवा, इथे खाली. ओके, आणि मग त्यामधून जाणारा काय काढायचा, रेषाखंड काढायचा, जेणेकरून ते काय असणार आहे, तुमचं स्पर्शिका असणार. ओके, आणि स्पर्शिका ही त्रिज्येला काय असते, लंब, त्यामुळे तुम्ही ते लंब दाखवू शकता 90 अंश. तर आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्रश्न क्रमांक 4 मध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात कोन ए बी सी हा आंतरलिखित कोन असून कंस ए एक सी हा त्यानं अंतरखंडित केला आहे. कंस ए एक सी चं माप 120 आहे, तर मग कोन ए बी सी चं माप काय करायचं, शोधायचं आहे. ओके, तर बघा ए बी सी हा आंतरलिखित कोण आहे आणि त्यानं कुठला कंस अंतरखंडित केलाय, त्याने कंस ए एक सी आंतरखंडित केला आहे. मग हा जो आंतरलिखित कोन आहे ए बी सी, तो त्यानं अंतरखंडित केलेला कंस ए एक सी च्या काय असतो, निम्मा असतो. याला कुठला प्रमेय म्हणायचं, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. बघा परत एकदा, आंतरलिखित कोनाचे प्रमेय. तो काय सांगतो प्रमेय, आंतरलिखित कोन हा आंतरखंडित कंसाच्या निम्मा असतो. म्हणजे ए एक्स सी किती दिला, 120, 120च्या निम्मा जे किती येणार आहे बघा, ए बी सी बरोबर 60. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, आंतरलिखित कोनाचा प्रमेय वापरून ओके आपण हे उदाहरण सोडवू शकतो. आता एकूण 4च प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, परीक्षेमध्ये 5 पैकी कोणतेही 4 सोडवायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला 5वा सोडवून दाखवतोय, पण परीक्षेमध्ये तुम्हाला पहिले 4 किंवा कुठलेही एकूण 4 5 पैकी सोडवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता 5वा बघा, रेषाखंड ए हा दिलेला आहे -3 4 बी 5 6 चा मध्यबिंदू पी आहे, तर मग पी चे निर्देशक काढा. आता बघा, रेषाखंड ए बी आणि त्याचा मध्यबिंदू कोण आहे, पी. ए आणि बी चे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत, कोणाचे निर्देशक काढायचे आहेत, पी चे. मग बघा, हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं, -3 4 बी 5 6. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा, तर पहिल्यांदा आपण x1 -3 y1 4 x2 5 y2 येणार आहे 6. तर हे पहिल्यांदा लिहून घ्यायचे, x1 y1 हा x2 y2. ओके, तर अशा प्रकारे हे लिहून घेतले. आता मध्यबिंदूचे निर्देशक, मध्यबिंदू पी चे निर्देशक, तर मध्यबिंदूच्या निर्देशकाचं सूत्र काय, x1 अधिक x2 छेद 2 y1 छेद y1 अधिक y2 छेद 2. आता बघा, x1 किती आहे बघा, -3 आणि x2 किती आहे, 5 छेद 2, y1 किती आहे बघा, 4 अधिक 6 छेद 2. आता इथं बघा चिन्ह भिन्न आहे, चिन्ह भिन्न असल्यास काय करावं, वजाबाकी 5 - 3 किती येणार आहे, 2.
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे तसं ठेवायचं. 2, 6 आणि 4 10/2. म्हणजे बघा याला आणखीन सोपं रूप दिलं किंवा 2 ने भागलं तर 2 एके 2 आणि 2 पंचे 10. म्हणजे त्या मध्यबिंदू पी चे निर्देशक काय असणार आहेत? 1, 5. म्हणून परत एकदा खाली लिहायचं. मध्यबिंदू